नमस्कार श्रोतेहो, नामाची महिमा पॉडकास्टच्या 31व्या उपाख्यानमध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण अत्यंत महत्त्वाच्या आध्यात्मिक गुणाबद्दल बोलणार आहोत, ज्याचे शीर्षक आहे नाम निष्ठेने घ्यावे. नामावर निष्ठा नामस्मरण करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. नाम घेणे हे सोपे आहे, पण सतत आणि निष्ठेने घेणे मात्र साधकाला उन्नतीच्या सर्वात जवळ नेणारे आहे. निष्ठा म्हणजे काय? निष्ठा म्हणजे स्थैर्य. काहीही झाले तरी आपण आपल्या साधनेपासून ढळणार नाही अशी अंतरीची दृढ भावना. जशी आई मुलासाठी अखंड प्रेमाने उभी राहते, जसा एखादा भक्त आपल्या आराध्य देवासाठी अढळ राहतो, तशीच निष्ठा नामाबद्दल असावी. नाम घेताना अनेक अडथळे येतात. मन चंचल होते, बाहेरचे कोलाहल विचलित करतात, विचारांची गर्दी होते, कधी आळस तर कधी उदासीनता येते. पण निष्ठा म्हणते, काहीही झाले तरी मी नाम सोडणार नाही. हीच भावभावना साधकाला आध्यात्मिक प्रवासात पुढे नेत राहते. निष्ठा असल्यावर जप केवळ शब्दांच्या पुनरावृत्तीवर राहत नाही, तो हळूहळू हृदयातील स्पंदन बनतो. नाम आणि मन एकरूप होत जातात. मनात भक्तीची ओंजळ भरते आणि भावनांना दिव्यता लाभते. अनेक जण नाम घेतात, पण कधी घेऊ कधी नको असे होते. ही खंडित साधना मनाला स्थिर करत नाही. जसे एखादे रोप नियमित पाणी दिल्यावरच वाढते, तसेच नामाचे बीजही निष्ठेच्या पाण्यानेच उगवते. संत म्हणतात, निष्ठा असेल तर नाम तुम्हाला स्वतः ओढून नेते. निष्ठेने घेतलेल्या नामाचा परिणाम अतिशय विलक्षण असतो. मन शांत होत जाते, राग द्वेष कमी होतात, विचार स्वच्छ होतात आणि आत्म्यात एक स्थिर आनंद जागृत होतो. हा आनंद बाहेरील परिस्थितीवर अवलंबून नसतो, तो आतून उगम पावतो. कारण निष्ठेने घेतलेले नाम म्हणजे भगवंताशी केलेले अखंड संभाषणच. निष्ठा म्हणजे दिवसातून हजारो वेळा नाम घेणे नाही. निष्ठा म्हणजे जेवढे घ्याल तेवढे प्रामाणिकपणे जिव्हाळ्याने घेणे. मन भटकले तरी पुन्हा त्याला प्रेमाने नामाकडे आणणे, हीच खरी साधना. म्हणूनच मित्रांनो, नाम घ्या, पण निष्ठेने घ्या, भावनेने घ्या, अढळ मनाने घ्या. काळ बदलला, परिस्थिती बदलली तरी, मनस्थिती बदलली तरी नाम मात्र बदलू देऊ नका. आजचा दिवस नामस्मरणात वाहू देऊया. राम राम, विठ्ठल विठ्ठल, श्री कृष्ण हरी, ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ, दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. जे नाम आपल्याला दिव्यता देईल त्याच निष्ठेने, कारण निष्ठा म्हणजेच भक्ती आहे. आशा आहे हे ऐकल्यावर नामावर आपला विश्वास वाढेल, आपली श्रद्धा आणखी दृढ होईल. आमचा पॉडकास्ट पाहण्यासाठी आपला धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढील आध्यात्मिक संदेशासह. तोपर्यंत ओम शांती शांती शांतीही.